नमस्कार, मी विशाल कांबळे. आवाज महाराष्ट्राच्या व्यक्तिविशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपूर्ण पनवेलमध्ये चालू आहे आणि आपण पाहू शकतो की प्रभाग क्रमांक 7च्या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ सारिकाताई सुभाष गायकवाड आज आपल्यासोबत जोडले गेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे पती सुभाषदादा गायकवाड हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. आपण पहिल्यांदा ताईंची प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार, जय भीम. माझं नाव सारिका सुभाष गायकवाड आहे. मी प्रभाग क्रमांक 7मध्ये उभी आहे. वंचित बहुजन आघाडीमध्ये माझी आपली निशाणी गॅस सिलेंडर आहे. धन्यवाद. दादा, मी आता आपल्याकडे येतोय. पहिल्यांदाच निवडणूक लढत आहात. जनतेशिवाय विश्वास कसा जिंकणार? जय भीम सर्वांना. जय भीम, जय महाराष्ट्र. जनतेचा विकास असा आम्ही जिंकणार आहोत की मी जेवढे विकास कामे केलेले आहेत, विकासाच्या मुद्द्यावर मी निवडणूक जिंकणार आहे. कारण आतापर्यंतचा केवळ माझा इतिहास माहीत आहे. आतापर्यंत मी 20 आंदोलन केले आहेत, 10 उपोषण केलेले आहेत. त्याच्यामुळं मला विकास कामाची मला खूप आवड आहे आणि पूर्ण लोकांनासुद्धा माहिती आहे की माझा विकास काय चालू आहे ते. मी आत्तापर्यंत आंबेडकर हे बांधलेलं आहे, कळंबोलीमध्ये भवन बांधलेलं आहे. आमच्या गावाचा विकास, गार्डन, मैदान, प्रत्येक ठिकाणी मी स्वामी समर्थ मंदिर बांधलेलं आहे, बुद्ध मंदिर बांधलेलं आहे. आमच्या पूर्ण गावाचा विकास केलेला आहे. त्या गावाच्या विकासाच्या जोरावर आम्ही निवडणूक लोकांचे मन जिंकणार आहोत. निवडणूक म्हटली की कुटुंब येतं. तर आपण यावेळी कुटुंबाचा आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा आपल्याला किती महत्त्वाचा ठरतो? कुटुंबाचा माझा पाठिंबा आहे, कारण मी अहोरात्र मेहनत करतोय. सर्व लोकांना माहिती आहे. माझ्या मिसेस माझा खूप पाठिंबा देतात मला आणि माझे मित्रपरिवार आहेत, त्यांचं तर मला पूर्णपणे सहकार्य आहे. कारण मी प्रत्येक बौद्ध वस्तीमध्ये लोकांना खुर्च्या, टेबल, सेल्फी पॉईंट, लागणारे काय जे साहित्य असतात, कॉम्प्युटर वगैरे, MSc कोर्स वगैरे, हे सर्व आपल्या खेडेपाड्यात दिलेलं आहे. तुम्हाला आठवण नसेल, देवीच्या पाड्यामध्ये जेव्हा ग्रामपंचायत होती, त्यावेळेला देवीच्या पाड्यामध्ये ग्रामपंचायत माध्यमिक कॉम्प्युटर मी तुम्हाला आणून दिलेले आहेत. केवळला माहीत असेलच. त्याच्यामुळे आपण विकास कामामध्ये मागे नाही आहोत. एवढंच आहे की आपल्याकडे आर्थिक नाही आहे, त्याच्यामुळं आम्ही गप्प आहोत. पण विकास कामामध्ये आपण कोणाचा हात आपला पकडणार नाही. निवडून आले, जर जनतेने आपल्यावर विश्वास टाकला आणि आपल्याला निवडून दिलं, तर पहिली 3 ठोस कामे कोणती करणार? माझा पहिला ठोस काम असं आहे, नवी मुंबई महानगर याच्यामध्ये पालिकेमध्ये त्या ठिकाणी हॉस्पिटल दिलेले आहेत फ्रीमध्ये. तीच उपाययोजना मला पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून करायचं आहे. तसं मी 1 वर्षापूर्वी अर्ज दिलेला आहे की जसे आपण नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये गोरगरिबांसाठी हॉस्पिटल फुकट आहे, तो त्या धर्तीवर पनवेल महानगरपालिकेने हॉस्पिटल सुरू केलं पाहिजे. दुसरी मागणी आहे, नवी मुंबई महानगरपालिकेने महाविद्यालय सुरू केलेले आहेत गोरगरिबांसाठी. ती सुद्धा माझी इच्छा आहे की ते सुद्धा महाविद्यालय इथे बनले पाहिजेत. तिसरी की आपल्याकडं वसतिगृह नाही आहे. जे बाहेरनं लोक येतात, गोरगरिबांचे लोक येतात, वसतिगृह नाही आहे. तर मुलांसाठी वसतिगृह तयार झाला पाहिजे. ते सुद्धा मी अर्ज केलेले आहेत. जर कोणाकडे पुरावा पाहिजे असेल तर त्याने मला कधी आवाज द्या, माझ्याकडे पुरावा आहेत. मी लेटर वगैरे 1.5 वर्षापूर्वी लेटर दिलेले आहेत. माझी संजय शिरसाबरोबर माझी मीटिंग झाली आहे. कारण संजय शिरसाट साहेब एक सामाजिक न्याय विकास मंत्री आहेत. त्यांच्या फंडातून आपण वसतिगृह बांधणार आहोत. हे 3 ठोस कामे. आपल्याला आज वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळते. पक्षानं आपल्याला जो विश्वास टाकलाय, त्यावर आपण कसे ठामतो? आता वंचितवाल्यांना सुद्धा माहीत आहे, वंचित जे कार्यकर्त्यांना, की आपल्या विकास कामाच्या जोरावरती आम्ही निवडणूक लढवतात. आणि त्याहीच मला सांगितलं की तुमच्या विकास कामं पाहून आम्ही तुम्हाला उमेदवार देतो म्हणून. हा जो आपला प्रभाग क्रमांक आहे, याच्यावरती कोणते मुद्दे आपण प्रचारात वापरणार आहोत? मुद्दे म्हणजे असे आहे की कळंबोलीच्या मध्ये जे माथाडीचे आराध्य दैवत अण्णासाहेब पाटील त्यांचा स्मारकची जागा मिळून दिलेली आहे शुल्ककडे. जर आपल्याला पत्रकार बंधूंना जर माहिती पाहिजे असेल तर हे बघा. कारण कळंबोलीमध्ये माथाड वर्ग खूप आहे, 70% माथाडी वर्ग आहे. आणि त्या माथाडीच्या अण्णासाहेब पाटलांच्या स्मारकासाठी मी उपोषणाला बसलो होतो. नंतर मी बाबासाहेब आंबेडकर भवनासाठी उपोषणाला बसलो होतो. दोन्ही माझे कामं मंजूर झालेले आहेत. जनतेला हे सांगतो की मी माझे वैयक्तिक आम्ही कधी जाती धर्म मानत नाही. आपण जर आता सुद्धा गेला कळंबोलीमध्ये वार्ड क्रमांक 8मध्ये, तिथे मी भव्य दिव्य असं स्वामी समर्थ मंदिर बांधलेलं आहे. त्या मंदिरामध्ये लोक 1000 महिला तिथे दर्शन घेतात. तुम्ही आजी, मी कधी खोटं बोलत नाही, तुम्ही आजी जाऊन चेक करायचं. त्या ठिकाणी मी ट्रस्टीवरती आहे आणि ते स्वामी समर्थ मंदिर कुणी बांधलंय तुम्हाला तिथले लोक जनता सांगेल. दुसरी गोष्ट, आपण बुद्धिबळ सुद्धा बांधलं आहे कळंबोलीसाठी. आणि आंबेडकर भवन तर तुम्ही माहितीचा बांधलेला आहे. त्या आंबेडकर आपल्या ह्याच्यामध्ये
भवनामध्ये आपण हजार पुस्तक दिलेले आहेत. MPSC UPS ग्रामसेवक तलाठी पोलीस भरतीची त्याच्या प्रकाशन आपण DCPच्या हस्ते केला आहे. त्याच्या हस्ते आंध्रचे उद्घाटन केलं आहे. त्याच्या हस्ते उपायुक्त पंकज ढाणे साहेब त्यांच्या हस्ते आपण उद्घाटन केलं आहे. त्याच्यामुळे माझा जास्ती भर आहे शैक्षणिक भर आहे. कारण आपली समाजाची मुलं शिकली पाहिजेत, सवरली पाहिजेत. आणि आपण आता जर तुम्ही आमच्यामध्ये जर रात्री राऊंड मारला तुम्ही आमच्या गावामध्ये, जेवढा तुम्हाला विकास दिसेल, तुम्ही कुठे लहान मुलं विचारायचं की हे विकास कोणी केलं. जर कुठला लहान मुलगा बोलला की हा विकास सुभाष गायकवाडने केलाच नाही, तर मी निवडणूक सुद्धा लढणार नाही. पुढील प्रश्न असा आहे साहेब, वंचित बहुजन आघाडीला मिळणारं यश आपण नगरपालिका निवडणुकीमध्ये बघितलं की जवळजवळ मला वाटतं 5 ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्ष बसले आहेत. तर आपल्याला काय वाटतं की तो मॅजिक फिगर इथे सुद्धा फिरेल का? इथे सुद्धा वंचित बहुजन आघाडीला हवं तसं यश मिळेल का? 100% हवं तसं यश मिळेल. कारण आताच माझं काल बोलणं झालं आहे. तर या काही दिवसामध्ये सुजाता आंबेडकर साहेब पदयात्रेला येण्याची शक्यता आहे. ते जर आलं तर नक्कीच थोडासा वातावरण थोडंसं आमच्या बाजून लागेल. आता सुद्धा मला 3 दिवस झाले मला विरोधकांचे फोन येतात दोन्ही पार्टीचे, का तुम्ही सॉफ्ट घ्या. मी सांगलं नाही, वंचित बहुजन आघाडी ही फार मोठी स्ट्रॉंग आहे. कारण आम्ही भिकाऊ नाही आहात. बाबासाहेबांनी सांगलेलं आहे, मताचा अधिकार दिलेला आहे. आम्ही भिकाऊ नाही आहोत. जे लोक विकत गेलेले आहेत त्याची यादी तुमच्याकडे आहेच. कारण दलित समाज हा कधी विकाऊ जात नाही. मी त्याकडे येणारच आहे की मला वाटतं जवळजवळ अजूनपर्यंत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला नाही, परंतु असं म्हटलं जातं की भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यावर आपलं काय म्हणणं? तसं जर पाहिलं तर संविधानावरती फार मोठा एक प्रॉब्लेम झालेला आहे. विश्वास लोकांचा उरलेला आहे. कारण आतापर्यंत असं कधी वेळ झालीच नाही का उमेदवार फुटतात आणि इतर लोकांना जिंकून देतात. मला वाटतं हत्या झाली, संविधानाची फार हत्या झाली. नाही, बरोबर आहे. कारण जवळजवळ आतापर्यंत मुंबई आणि नवी मुंबई परिसरात जवळजवळ 70 उमेदवार आतापर्यंत बिनविरोध झालेले आहेत, अशी बातमी संपूर्णकडे बघत आहोत. तर याचा फटका हा भारतीय जनता पार्टीला बसेल की येणार निवडणुकीत बाकीच्या इतर पक्षांना बसेल? नक्कीच सांगतो, हा फटका BJPला पडणार आहे. लोकांचं आता संविधान हत्या झालेली आहे. लोकांना कळून चुकलेलं आहे की पैशाच्या जोरावरती, दमदाटी जोरावरती हे लोक विकत घ्यायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे नक्कीच BJPला हा फटका पडणार आहे. आपण एवढी वर्ष समाजकारणात आहात, तर मला असं सांगितलं की आपण जनतेला सांगू शकता की आपण आतापर्यंत काय समाजकामं केलेली आहेत? आतापर्यंत मी 21 कामं केलेली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बांधलेलं भवन बांधलेलं आहे. स्वामी समर्थ मंदिर बांधलेलं आहे. बुद्धविहार बांधलेलं आहे. आता आपण लवकरच वसतिगृहाचे कामं करणार आहोत. आणि तुम्हाला एक गुड न्यूज देतो, निवडून आलो न आलो पण येणाऱ्या महापालिकेमध्ये जेवढे आपली पोरं 10वी-12वीची पोरं आहेत त्यांना एअरपोर्टचा कोर्स फ्रीमध्ये आपण मंजूर करून घेतलेला आहे. तुम्ही आजही RTI टाकायचं महापालिकेमध्ये की आपण समाज कल्याण योजनेमध्ये काय काय योजना आणलेल्या आहेत. जेव्हा मी आलो तर याच्यापेक्षा डबल कामं करणार. मी नाही आलो तरी आजही तुम्हाला सांगतोय की तिथे RTI टाकायचं, समाज कल्याण योजना सर्व पास केल्या आहेत. आत्तापर्यंत महापालिकेकडनं मी 100 खुर्च्या 20 टेबल प्रत्येक 10 वस्तीमध्ये मी दिलेले आहेत महापालिकेच्या माध्यमातून. आता सुद्धा तुम्ही फायर ब्रिगेड जवळ जायचं महापालिकेच्या, तिथे आपण जे मैदान लागतं ना 3D, ते 3D आजही तिथे रेडी करून ठेवले आहेत. कारण का 3D कारण असं आहे की बांबू आता कुठे भेटत नाही. बांबूने भेटल्यामुळं आपण ते 3D बनवून चांगले आहेत. 3D स्टीलचे बनलेले आहेत 20 ठिकाणी. दुसरी गोष्ट, आपण महापालिकेच्या माध्यमातून जे विधवा महिला असतील त्यांना घंटागाडी द्यायला सुद्धा प्रस्ताव पास केलेला आहे. एक शेवटचा प्रश्न असा आहे की आपल्याला आता उपोषण सम्राट म्हणून आपली ओळख सगळ्या पनवेलमध्ये आहे. तर आपल्याला आपल्याकडून या येणाऱ्या मतदार राजाला काय सांगायचं? मी मतदाराला एवढाच सांगतो की आपण पैशाच्या बळी नका पडू, पैशाला बळी नका पडू. जे खरोखर 24 तास लोक कामं करतात, आंदोलनाला लोक कामं करतात, कोणाची सेवा करतात, पैसा बघून नका मत करू. जो गरीब लोकांना मतदान म्हणजे उमेदवारांना मतदान करा, जेणेकरून संविधानाची हत्या होणार नाही. कारण संविधानपर्यंत आपला देश चालतोय. तर त्यामुळे मतदार बंधू मला एवढी विनंती आहे की आपण येणाऱ्या इलेक्शनला, माझी मिसेस सारिका सुभाष गायकवाड उभी आहे, तिचा निशाणे आहे गॅस सिलेंडर. प्रभाग क्रमांक क मध्ये माझ्या मिसेसला मध्ये गॅस सिलेंडर ठपका मारा आणि माझ्या बायकोला निवडून आणा. ज्या दिवशी माझ्या बायकोला मिसेसला निवडून आणाल त्या दिवशी मी आता सुद्धा मी 24 तास काम करतोच, याच्यानंतरही 24 तास काम करणार आणि मी जनतेची खूप मोठी सेवा करणार. धन्यवाद. आपण सरांकडे येऊया. सर, सर्वात अगोदर आपली ओळख सांगा.
जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी बी.पी. लांडगे, आदिवासी विकास परिषदेचा मी संस्थापक सचिव आहे आणि गेली अनेक वर्षे सन्माननीय सुभाषजी गायकवाड यांच्यासोबत चळवळीमध्ये काम करत असतो. दादा, दादांबद्दल आपण काय सांगणार थोडक्यात, की आपण दादांसोबत आज का आहात इथपर्यंत? आपल्याला दादांचं काम आवडतंय, दादांनी दिलेलं समाजाला काम आवडतंय? आपलं उत्तर. शोषित पीडितांच्या हाकेला उभा राहणारा माणूस म्हणून सुभाष गायकवाड आहे आणि अशा माणसाला जर निवडून दिलंच तर या ठिकाणच्या रसातळातल्या शेवटच्या टोकाला विकासाचा लाभ मिळू शकतो. आज आपण पाहतोय की अनेक ठिकाणी पैशाचे व्यवहार चालतात. सुभाष गायकवाड हा रिकाम्या खिशाचा माणूस आहे. त्यामुळे सुभाष गायकवाडकडे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता लोकांची अपेक्षा, लोकांच्या मनावर त्यांनी राज्य केलेलं आहे. केवळ त्यांनी एक संघटनेच्या माध्यमातून, त्यांच्याकडे फक्त एक हत्यार म्हणजे संघटनेचं लेटरपॅड होतं आणि त्या लेटरपॅडच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेमध्ये एक आपलं वेगळी छाप सोडलेली आहे. कुठल्याही अधिकाऱ्याकडे गेला, कुणाचंही काम असेल तर ते काम केल्याशिवाय त्या ठिकाणी उठत नाही. सुभाष गायकवाडांची ख्याती आहे. मी गेले अनेक वेळा त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी असणारा एक व्यक्ती आहे. त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे आज भवन 18 कोटीचं भवन या ठिकाणी कळंबोली शहरामध्ये उभं केलं, निवळ आंबेडकर भवन उभं केलं नाही तर त्या ठिकाणी या कळंबोली शहराच्या परिसरातील अनेक विद्यार्थी MPSC IASचा अभ्यास करतात. ही सगळ्यात मोठी बाब आहे. म्हणजे शिक्षणावर सुद्धा भर आहे. एवढंच नाही तर आता अण्णासाहेब पाटील जे माथाडी कामगारांचं आराध्य दैवत आहे साहेब, त्यासाठी खूप मोठा प्लॉट आणि ते स्मारक सुद्धा सुभाष गायकवाडनी आंदोलनं, उपोषणं आणि जीवाचा स्वतःचा त्याग करून त्यांनी आंदोलने केलेली आहेत. आमरण उपोषण ही चेष्टा नाही. अशा आंदोलनामधून आमच्या बाजूचं एक गाव आहे खिडूकपाडा, या गावामध्ये गुडघ्या इतका चिखल होता. तिथं आज चांगल्या प्रकारचे सिमेंट कंक्रीटचे रस्ते झालेले आहेत. सुभाष गायकवाड आवाज दिला, ज्या गल्लीमध्ये, ज्या सोसायटीमध्ये पाणी मिळत नाही ते पाणी मिळवून दिलेले असे अनेक उदाहरण आहेत नगरसेवक नसताना. म्हणून सारिकाताई सुभाष गायकवाड यांना जर या ठिकाणच्या रोडपाली गावातील वार्ड क्रमांक 7 मधील जनतेने विश्वास देऊन जर उमेदवार निवडून आणला तर नक्कीच या प्रभाग क्रमांक 7चं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं एकच कारण आहे, हाकेला माणूस उभा राहणार, एक रिंग करा आणि सुभाष गायकवाडला बोलवा. अशा प्रकारचे गेली 25 वर्षे त्या सुभाष गायकवाडने या भागात काम केलेलं आहे. आता आपण पाहिलं, त्यांनी सुद्धा स्वतः सांगितलं की त्यांचं लक्ष स्मशानभूम्या कशा दुरुस्त झाली पाहिजे आणि त्यासाठी एक प्रेत घेऊन जाण्यासाठी त्या थिरडी म्हणतो आम्ही त्याला. थिरडी आता जवळजवळ 20 ते 25 थिरडी या ठिकाणी उभ्या आहेत. एवढंच नाही तर कॅम्प्युटरचं वाटप, विद्यार्थ्यांना कॅम्प्युटर दिलं. विद्यार्थ्यांना आता महापालिकेच्या माध्यमातून जे गरीब मुलं आहेत त्यांना प्रशिक्षणाचा खर्च महापालिका उचलते आणि ते करण्यासाठी भाग पाडलं. आज मला सांगा, अनेक नगरसेवक या महापालिकेत विराजमान आहेत, परंतु जो मागासवर्गीयांचा जो फंड होता, किती कोटी वर्षाला टोटल किती कोटी? 7 कोटी वर्षाला. एवढा फंड तिथल्या नगरसेवकाला माहीत नव्हता. ते सुभाष गायकवाडनी आपल्या संघटनेच्या बळावर, आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर ते खोदून काढला आणि ते समाजाच्या उपयोगात आणला. जर नगरसेवक नसताना जर 7-7 कोटी जर या भागामध्ये मागासवर्गीयांना वाटप करण्याची धमक सुभाष गायकवाडमध्ये आहे, जर त्या सुभाष गायकवाडला आणि त्यांच्या पत्नीला जर निश्चितपणे आपण या ठिकाणी या प्रभागामधून निवडून दिलं तर या ठिकाणी रस्ते नाल्या पाणी ह्या समस्या महाराष्ट्रात जेवढ्या महानगरपालिका आहेत ते सगळेच नगरसेवक या गटार नाल्याच्या बाहेर निघालेले नाहीत. म्हणून सुभाष गायकवाडनी सांगितलं, हे गटार नाले पाणी काहीच नाही, पण आपल्या या ठिकाणची येणारी पिढी उज्ज्वल झाली पाहिजे, त्यांचे मुलं IPS झाले पाहिजे, यासाठी वेगवेगळ्या योजना करणं, मुलांना मोफत शिक्षण देणं, या आणि स्वतः जाऊन
अनेक मुलांचे आजही नगरसेवक नसताना सुद्धा अनेक प्रकारचे अनेक गरिबांच्या मुलांना विनामूल्य चांगल्या माघाऱ्या शाळेत प्रवेश देण्याचं काम सुभाष गायकवाडने केलेलं आहे. म्हणून या परगाभामधील प्रत्येक मुलाला फ्री ऑफ चार्ज अगदी मोफत शिक्षण देण्याची योजना सुभाष गायकवाड करतील हा आमचा ठामपणे विश्वास आहे. ते केल्याशिवाय राहणार नाही. मग ते नगरसेवक असोत किंवा नसोत, पडले तरी करणार आहेत, निवडून आले तरी करणार आहेत. जनतेने एवढाच विचार करायचा आहे, चांगल्या माणसाला निवडून द्या. धनधानगे येतील, पैसे देतील, निघून जातील. तुमची किंमत ही कचऱ्यासारखी असेल, तुम्हाला ओळख देणार नाहीत. सुभाष गायकवाड एक फोन करा, असतील तिथं पोहोचणारा माणूस आहे. सारिकाताई त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून बसल्याच्या नंतर या वार्डाचा विकास म्हणजे विकास झाल्याशिवाय राहणार नाही. या वार्डाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. धनधानग्यांच्या पैशावर गुलू नाही, फक्त माणसानी फक्त लोकशाही वाचवायची. लोकशाहीच्या माध्यमातून जाऊन फक्त आपलं मत विकू नका. लोकांना सांगा आपणही आपलं मत किमतीचं आहे, खूप मोलाचं आहे, ते योग्य उमेदवाराला द्यावं. आणि त्यामध्ये सारिकाताई सुभाष गायकवाड हे प्रभाग क्रमांक 7 मधील क या विभागावर आहेत आणि त्यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर. मला आशा आहे सुभाष गायकवाडच्या कामामुळेच जनतेमध्ये आम्हाला प्रतिसाद आहे. आम्ही जे कार्यकर्ता, आपण प्रश्न विचारला होता की कार्यकर्त्याची भूमिका काय. आम्ही ज्या 20-25 वर्षामध्ये जे लोकांचे काम केले तर प्रत्यक्ष रॅलीला न जाता त्यांच्या घराघरात पोहोचवत म्हणून आम्हाला विश्वास आहे लोक आम्हाला मदत करणार आहेत. आणि गॅस सिलेंडरचा ध्वज या पनवेल पालिकेमध्ये लागणार आहे हा मी आशावादी आहे. एवढंच या ठिकाणी मी सांगतो. आणि पुन्हा एकदा सांगतो, वार्ड क्रमांक 7 क आपली निशाणी आहे गॅस सिलेंडर. सारिकाताई सुभाष गायकवाड ह्या 100% निवडून येतील असा माझा विश्वास आहे. धन्यवाद.